श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 6:05 झालेत. अमृतधारा या कार्यक्रमात आपण ऐकूयात दूरदृष्टी याविषयी स्मिता सोनवणे यांचे विचार. भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच दूरदृष्टी. याचाच अर्थ असा की दूरदृष्टी म्हणजे वर्तमान काळात जगताना भविष्य काळात काय घडू शकते याचा वेध घेणे. अगदी सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो की आज घेतलेल्या निर्णयाचा परिणाम पुढील 5-10 किंवा 20-25 वर्षांनी काय होईल याचा विचार करणं म्हणजेच दूरदृष्टी. हे केवळ स्वप्न पाहणं नसून त्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी आखलेली एक नियोजित रणनीती असते. मनुष्य विचार करू शकतो, त्याला मिळालेली ती दैवी देणगी असते. मनुष्यात आणि प्राण्यात हाच मुख्य फरक असतो. प्राणी केवळ वर्तमानाचा विचार करू शकतात, परंतु मनुष्य उद्याचा म्हणजेच भविष्याचा विचार करू शकतो. या उद्याच्या विचारालाच आपण दूरदृष्टी किंवा व्हिजन म्हणूयात. जो व्यक्ती आपल्या बुद्धीनं आणि कल्पकतेनं भविष्यातील संधी आणि संकटांचा अंदाज घेतो त्या व्यक्तीकडे किंवा समाजाकडे दूरदृष्टी असते. तीच व्यक्ती किंवा समाज प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकतो. आज आपण 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभं आहोत. जग वेगानं बदलत आहे. रोज नवनव्या गोष्टींचे शोध लागत आहेत. तंत्रज्ञान, शिक्षण, व्यवसाय सर्वच क्षेत्रात रोज नवे बदल होत आहेत. दूरदृष्टी असलेला माणूस हे बदल आधीच ओळखतो आणि स्वतःला त्याप्रमाणेच घडवतो. दररोज स्वतःला अपडेट करतो. तोच या स्पर्धेच्या युगात टिकतो. जो बदलाला घाबरतो तो मागे पडतो. बदलाचा स्वीकार म्हणजेच दूरदृष्टी असं आपण म्हणू शकतो. मनुष्याच्या अंगी असणारे संयम आणि चिकाटी हे गुण देखील दूरदृष्टीचेच पैलू आहेत. ज्या व्यक्तीमध्ये संयम असतो, परिस्थितीशी अहर्निश झगडण्याची ताकद असते, कठीण परिस्थितीतही तो सकारात्मक राहतो, चिकाटीने अशा प्रसंगांना तोंड देतो, पुढं काय घडणार याचा अंदाज घेऊन नियोजन करतो, त्याचे अंदाज बरोबर निघतात आणि यशस्वी जीवनाकडे तो मार्गक्रमण करतो. म्हणजेच दूरदृष्टी ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असते असं आपण ठामपणे म्हणू शकतो. याचाच अर्थ असा की आज लावलेल्या झाडाचं फळ उद्या नक्की मिळेल हा विश्वास म्हणजेच दूरदृष्टी. दूरदृष्टीची आणखी एक महत्वाची बाजू म्हणजे आयुष्यात जोखीम घेण्याची तयारी असणं आणि त्या जोखमीचं व्यवस्थापन करणं. भविष्यात कोणती संकट येऊ शकतात याचा अंदाज घेऊन त्यावर उपाययोजना करणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. उदाहरणादाखल आपण म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा विमा उतरवणं किंवा संकट काळासाठी काही निधीची पैशांची तरतूद करून ठेवणं. दूरदृष्टीचं महत्व शिवाजी महाराजांनी देखील ओळखलं होतं. ज्याच्याकडे समुद्र त्याचेच राज्य ही अफाट दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. म्हणून 350 वर्षांपूर्वी कुठलेही प्रगत तंत्रज्ञान नसताना सुद्धा त्यांनी समुद्रात आरमार उभं केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी देखील भविष्यातील शिक्षणाचं महत्व ओळखलं होतं. म्हणून ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडणं देखील निषिद्ध होतं, त्या काळात त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन पहिली स्त्री शिक्षिका बनवलं आणि पर्यायानं स्त्रियांसाठी शिक्षणाचं द्वार उघडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या भविष्यातील आणि सामाजिक राजकीय गरजा ओळखून संविधानाची निर्मिती केली. त्या काळात लिहिलेलं संविधान आजही देशाला दिशा देण्याचं काम करत आहे. हे डॉक्टर आंबेडकरांच्या दूरदृष्टीचं फळ आहे. केवळ स्वतःचा किंवा आजचा फायदा न बघता निसर्गाचा विचार करणं ही देखील खरी दूरदृष्टी आहे. उदाहरणार्थ पाणी, कोळसा, तेल अशी नैसर्गिक संसाधनं मर्यादित आहेत. त्यांचा अतिवापर केल्यास पुढील पिढीसाठी राहणार नाहीत. यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलसंधारण याकडे वळून जागतिक स्तरावरची पर्यावरणीय दूरदृष्टी बाळगणं प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे. शिक्षण क्षेत्रात देखील कौशल्य आधारित शिक्षण देणं ही देखील काळाची गरज आणि दूरदृष्टी आहे. एखादी योजना आखताना ती फसू शकते याचाही अंदाज घेणं म्हणजे दूरदृष्टी. जर मुख्य योजना अयशस्वी झाली तर पर्यायी व्यवस्था म्हणजेच प्लान बी असलेला माणूस कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. दूरदृष्टी म्हणजे केवळ स्वप्नरंजन नव्हे, तर स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करण्यासाठी कष्टांची तयारी ठेवणं यालाच खरी दूरदृष्टी म्हणता येईल.
ज्या व्यक्तीकडे, समाजाकडे भविष्याचे वेध घेण्याचे डोळे असतात, तो समाज कधीही गुलाम होऊ शकत नाही. दूरदृष्टी केवळ नेत्यांकडे किंवा मोठ्या व्यक्तींकडे असावी असं नाही. प्रत्येक माणसानं, विद्यार्थ्यानं आपल्या आयुष्यात दूरदृष्टी बाळगली पाहिजे. आज आपण जे करतोय त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर, समाजावर काय होतील याचा विचार करणं हीच खरी सुजाणता आहे. श्रोते हो, आताच आपण अमृतधारा या कार्यक्रमामध्ये दूरदृष्टी याविषयी स्मिता सोनवणे यांचे विचार ऐकलेत. अमृतधारा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, आता सकाळचे 6:10 झालेत.